नमस्कार. कोरोनाविषयीच्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. गेला साधारण एक महिनाभर आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. बरेच जण घरी आहेत आणि जेव्हा आपण घरी असतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की घरी बसून काय करायचं असे प्रश्न असतातच आणि मग आपोआप आपली जी पावलं आहेत ती स्वयंपाकघराकडे वळतात, फ्रीजकडे वळतात आणि काही इंटरेस्टिंग आहे का खायला हे आपलं मन शोधू लागतं. आणि जेव्हा आपण म्हणतो की काहीतरी चांगलं आहे का, इंटरेस्टिंग आहे का, ते अर्थातच ते जिभेसाठी चांगलं असणं ही त्यावेळची आपली प्रायोरिटी असते. मग नक्की काय करायचं ह्याचे परिणाम या लॉकडाऊन नंतर आपल्याला दिसून येतील का आपल्या वजनामध्ये आणि आपल्या आरोग्यामध्ये, अशी चिंता जेव्हा आपल्याला भेडसावायला लागते तेव्हा खरोखरच असं वाटतं की घरी राहून देखील आपण चांगला आहार घेऊ शकतो का. कोरोनाच्यामुळे जो लॉकडाऊन झालेला आहे, बहुतेक जण घरी आहेत आणि खरं तर सगळेजण पालन करतायत सूचनांचं, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण घरी राहून सुद्धा आपण फिट कसे राहू शकतो आणि आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत. आपल्याला या विषयातील तज्ज्ञ आज लाभलेले आहेत स्टुडिओमध्ये. आज आपल्याबरोबर आहेत कांचन पटवर्धन, क्लिनिकल डायटिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट. नमस्कार. नमस्कार मृण्मयी. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. आणि अर्थातच डाएटचा जेव्हा विषय येतो, खाण्याचा जेव्हा विषय येतो, तेव्हा आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जवळचा असा विषय आहे. तर छान चांगलं कसं खावं, ज्याला आपण म्हणतो हेल्दी आणि टेस्टी, म्हणजे पौष्टिक पण आणि चवीलाही चांगलं असं चविष्ट पण, असं दोन्ही आपल्याला काय काय बनवता येऊ शकतं घरी, याविषयी आज आपण बोलणार आहोत. अर्थातच आपला सहभाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे की आपल्या मनात अनेक प्रश्न असतील, शंका असतील, त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. सहभागासाठी फोन नंबर जो आहे तो टिपून घ्या. फोन नंबर असा आहे 2490 0232. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी ठेवा, म्यूट ठेवला तरी चालेल. आणि आजचा विषय आहे आहाराबद्दल आपण विशेषतः बोलणार आहोत, तर विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. सुरुवात करूया कार्यक्रमाला. पुन्हा एकदा नमस्कार, आपलं स्वागत करते कार्यक्रमामध्ये. आपण जेव्हा म्हणतो की डाएट म्हणजे काय नक्की असतं डाएट, आणि मला असं सांगा सुरुवातीलाच की हेल्दी आणि टेस्टी असं दोन्ही असं खरंच काही असू शकतं का किंवा असतं का? बिलकुल मृण्मयी. हेल्दी आणि टेस्टी हाच एक मेन आपला आहाराचा विषय असलाच पाहिजे. कारण शेवटी आपण जोपर्यंत आपला आहार टेस्टी नसेल तोपर्यंत आपण किती दिवस तुम्ही बॉइल्ड वस्तू खाऊ शकता, म्हणजे उकडलेले किंवा बेचव. तुम्ही बरेच लोक सांगतात की तुम्ही कच्चं खा किंवा उकडलेले पदार्थ खा, तुम्हाला वजन कमी होईल. पण तुम्ही 1 दिवस कराल, 2 दिवस कराल, चला आठवडाभर केला, खूप तुमची मानसिक स्थिती एकदम स्ट्रॉंग असली आणि तुमचं विल पॉवर स्ट्रॉंग असलं तर तुम्ही महिनाभर पण कराल. बट व्हॉट नेक्स्ट? जेव्हा आपण नंतर करतो तर आपल्याला असं वाटतं की नाही, हे सगळं सोडा आणि आपला आहार घ्या, आपलं जे जुनी पद्धतीचा आहार होता तो घ्या. तर शेवटी आहाराचा अर्थ अजिबात, म्हणजे आपण म्हणतो डाएट, तर डाएटला एक खूप चुकीची समजूत लोकांनी दिलेली आहे की फक्त सूप पिणं किंवा सॅलेड खाणं किंवा अशा प्रकारचे उकडलेले पदार्थ खाणं म्हणजे डाएट. डाएट म्हणजे एक आपला संपूर्ण आहार आपला असला पाहिजे, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे आपल्याला एनर्जी देतं, प्रोटीन्स जे आपल्या वाढीसाठी गरजेचे असतात, विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स. आता लोक म्हणतात की फॅट्स गरजेचे आहेत, तर फॅटसुद्धा इतकाच इम्पॉर्टंट आहे जितके बाकीचे घटक इम्पॉर्टंट आहेत. तर यांचा समावेश, आता तुम्ही म्हणाल की मी खूप टेक्निकल सांगते, तर याचा म्हणजे अर्थ असा की आपण वरण भात भाजी पोळी हे जे खातो याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हायटमिन्स, मिनरल्स, खनिज सगळे मिळतात. बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण चौरस आहार म्हणतो, तो आहार असणं आवश्यक आहे आणि आहारामध्ये जे जे घटक आपल्याला आवश्यक आहेत ते सगळे असणं आवश्यक आहे. कसा असायला पाहिजे आहार आपला हे आपण जाणून घेतोय. तर सगळ्यात आधी असं सांग की आत्ता सगळेजण घरी, दैनंदिनी असते त्या मानाने आपली हालचाल किंवा शारीरिक श्रम जे आहेत ते खूप कमी झालेले आहेत. तर अशा वेळी आपलं जे रेग्युलर जो आहार आहे तर त्याचं प्रमाण आपण कमी करावं का, म्हणजे क्वांटिटी कमी करावी का, याबद्दल काय सांगशील?
मृण्मयी, हा खूपच चांगला प्रश्न विचारलास, कारण की आपण बरेच जण म्हणतात की कमी खा किंवा वजन कमी करायचं असेल तर कमी खा. पण नेहमी आपण जर कमी खाल्लं, सपोज एक वाढत्या वयाचा मुलगा आहे, एक तरुण मुलगा आहे किंवा मुलगी आहे, आणि आपण त्याला सांगितलं की तुझी काही हालचाल होत नाहीये, तुझी काही फारशी फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाहीये, म्हणून तू जरा 2 पोळ्या कमी खा. तर अशाने काय होईल की त्याच्या मेंदूला आपण जेव्हा जेवतो आणि आपण ते पूर्ण भरपेट जेव्हा जेवत नाही, तेव्हा आपल्या मेंदूला आपले सिग्नल्स पोहोचत नाहीत की माझं पोट भरलं आहे. तर अशा वेळेला तुम्ही आहारामध्ये कमी करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्याला कॅलोरीज म्हणजे कॅलोरीजला आपल्याला कमी केलं पाहिजे, न की आपला जो आहार आहे की आपल्याला पदार्थ कमी करायची नाहीयेत. आपल्याला आपण कॅलोरीज कमी करून आणि आपल्याला कसं आपण प्रोटीन्स वाढवू शकतो किंवा फॅट्स कमी करू शकतो, ते पण ट्रान्स फॅट्स कसे कमी करू शकतो, या सगळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आता मी तुला एक सिंपल याच्यात सांगते की काय कमी करायचंय. आता सारखं जशी म्हणलीस की फ्रीज उघडतात आणि काय बघतात ते काय आहे आतमध्ये, तर बऱ्याचदा बिस्किटं असतात, ब्रेड असते, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा चॉकलेट ठेवलेल्या असतात, तर अशा ज्या गोष्टी आहेत या कॅलोरी डेन्स आहेत. तर याला आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. आपण एकदम पोळी, कारण जर आपण एक पोळीचा विचार केला तर एक साधारण पोळी, आपण गव्हाची पोळी जर घेतली किंवा ज्वारीची पोळी आपण घेतली तर साधारण ती किती मोठी आहे, त्या एक फुलका साईजची जर आपण घेतली तर ती फक्त 70 to 80 कॅलोरीज त्याच्यामध्ये असणार आहे. आणि त्याच्यावरती जर आपण तूप तेल काही लावलं तर ती गोष्ट वेगळी, तर मॅक्सिमम 100 कॅलोरीज. पण आपण बिस्किटं खाल्ले तर अननेसेसरी आपण कॅलोरीज वाढवतोय. तर इथे आपल्याला अशा प्रकारचा आहारात समावेश करायचा आहे की ज्याने आपलं पोट पूर्णपणे व्यवस्थित भरलं पाहिजे. कारण शेवटी जोपर्यंत पोट भरणार नाही तोपर्यंत तुमचं मन भरणार नाही तर तुमची पावलं तुमच्या फ्रीज जवळ अजिबात जाणार. करेक्ट. तर आपलं जे जेवण आहे, म्हणजे ज्याला आपण चौरस आहार आहे, तो आपण जो आहे तसाच चालू ठेवावा. फक्त जे काही आपण एक्स्ट्रा खातो, बिस्किट्स असेल, चॉकलेट्स असेल, त्यामध्ये आपण नक्कीच कमी करू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे नांदेडहून. रोहित कदम आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो मॅम. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला. हॅलो मॅम, ग्रामीण भागात जर कोरोना झाला तर कसं कंट्रोल कसं करायचं मॅम? धन्यवाद रोहित आपल्या प्रश्नाबद्दल. खरं तर आजचा आपला जो विषय आहे तो आहाराविषयीचा विषय आहे. तरी मॅडम तुम्ही काही सांगू शकाल की जर कोरोना झाला तर आपण कंट्रोलमध्ये कसं करू शकतो, ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या आपल्याला गाईडलाईन्स. हा, बोला आपला प्रश्न बोला. सांगा तुम्ही प्रश्न. हॅलो, फोन कट झालेला आहे. ग्रामीण भागात जर कोरोना झाला तर काय करायचं याविषयी आपल्याला गव्हर्नमेंटच्या अनेक गाईडलाईन्स आपल्याला मिळत आहेत. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरून मिळत आहेत, दूरदर्शन केंद्रावरून, दूरदर्शन वाहिनीवरून आपल्याला सातत्याने सांगितलं जात आहे की आपण नक्कीच आपल्या जवळचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटू शकता आणि त्यांचा सल्ला जो आहे तो आपण घेऊ शकता. त्याचबरोबर हेही आपल्याला सांगायचं आहे की हायड्रोक्लोरोक्विनाइन हे जे औषध आहे हे सध्या फक्त डॉक्टरांसाठी आहे किंवा जे मेडिकल फील्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे आणि हे औषध देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुणीही घेऊ नये असे आपल्याला आदेश आलेले आहेत. तर जे काही आपल्याला करायचे ते मुळात डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचे, हे मला वाटतं की आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण मॅडम आहाराबद्दल बोलतो आणि तुम्ही आता सांगितलं की हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला आहारातलं, म्हणजे आपण जे जेवतो त्या जेवणातलं काही कमी करायचं नाहीये, तर जे आपण इतर ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण फास्ट फूड, जंक फूड म्हणू शकतो, त्यामध्ये आपण कमी करायला पाहिजे. नक्कीच. आता ह्यामध्ये आपण ऍक्टिव्हिटीज काही करू शकतो का? कारण जिथे आहार येतो तिथे कुठेतरी एक ऍक्टिव्हिटी असणं हे खूप गरजेचं आहे. आपण ऍक्च्युली खूप असं चुकीची समजूक आहे की तुम्ही घरी बसून काही करू शकत नाही, पण असं नाही आहे. सकाळी उठून जर आपण आता कामवाल्या सगळ्या गेलेल्या आहेत तर तुम्ही घरी ऍक्च्युली जर आपण आपली घरगुती कामं करतोय तर शेवटी बसून पोछा लावणं ही सगळ्यात उत्तम एक प्रकारची एक्सरसाइज आहे. कारण तुम्ही उकड बसून त्याच्यात ते आपण पोछा लावतोय तर तुमचं संपूर्ण शरीराचा व्यायाम होत आहे. आणि याच्याशिवाय नुसतंच आता तुम्ही दिवसभर एक काम करू
शकत नाही, तर त्याच्याशिवाय आपण दोरीच्या उड्या आहेत ज्या घरच्या घरी आपण करू शकतो. मग सूर्यनमस्कार आहे, काही सगळे प्राणायाम आहेत, मग काही योगासनं आहेत की जे आपण आरामात घरी व्यवस्थित रूपेने करू शकतो. आणि आपल्याला नुसतंच आपल्या शरीराला फिट नाही होत, पण ते आपल्याला मानसिक रूपेने पण खूप त्यांनी आपल्याला बळ मिळतं. कोणत्याही प्रकारचे व्यायाम किंवा प्राणायाम किंवा मेडिटेशन हे सगळे प्रकार केलेत तर हे आपल्याला हे फार गरजेचं आहे की आपली कॅलरीज कशी बर्न करायची आहेत. पण बऱ्याचदा सगळे लोक चूक काय करतात तर मी सांगू तुम्हाला मृण्मयी की सकाळी अर्धा तास व्यायाम केलं आणि पूर्ण दिवस आपण माझा व्यायाम झालेला आहे. तर असं नसतो की तुम्ही जर बसला आहात आणि तुमची कामं झालेली आहेत आणि त्यात जर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने तुम्ही उठा, काहीतरी स्ट्रेचिंग करा, काहीतरी एक आपण म्हणतात ना 100 पावलं चाला, मग परत या, मग बसा, मग असं म्हणजे कंटिन्युअस तुम्ही बसू नका. काही ना काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही घरी करत राहा. बरोबर आहे. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंटिन्युअस आपण काही ना काहीतरी दिवसभरात करणं, काहीतरी ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं हे गरजेचं आहे. भोपाळहून आपल्याला फोन आलाय. अपर्णा आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार, मी अपर्णा नेने बोलतेय भोपाळहून, MP. बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळेच घरी असल्यामुळे सारखं चहा आणि कॉफी आणि सरबतची डिमांड वाढलं आहे. डिमांड खूप वाढली आहे. तर हे किती ऍड ऑन करताय आपल्या कॅलरीज मध्ये? दिवसभरात जर का तुम्ही 3 कप चहा प्यायलात व्यवस्थित साखर टाकून, आलं टाकून आणि जे आता कोरोनामुळे घटक 2-4 अजून ऍड केले आहेत त्याच्यात, तर त्याच्यामुळे कॅलरीज केवढे वाढत आहेत आपल्या आहारात आणि ते मग कसं कंट्रोल करायचं? आणि दुसरं एक अजून प्रश्न आहे माझा की सकाळी उठून जे आपण म्हणतो जसं इंटरमिटिंग फास्टिंग वगैरेच्या गोष्टी आहेत, तर त्या या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये किती करायला पाहिजे? कारण बाकीचे जे फिजिशियन्स आहेत ते म्हणतात की उपाशी नाही राहायचं, फास्टिंग नाही करायचं. तर या दोन्ही गोष्टींवर मला थोडंसं उत्तर दिलं मॅडमनी तर बरं होईल. ओके, धन्यवाद अपर्णा. ऍक्च्युली खरं सांगितलं तर हे फक्त काही काम नाही आहे म्हणून लोक चहा घेतात किंवा सरबत घेतात. तर अशाने आपल्याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 1 चमच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 10 ग्राम साखर जाते. 10 ग्राम साखर म्हणजे 40 कॅलरी. तर तुम्ही आता 1 चमचा टाकताय, 2 चमचे टाकताय, आपण गुणिले करू शकतो आणि त्या हिशोबाने आपल्या कॅलरीज किती वाढतात ते आपल्याला ते दिसू शकतं. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या साखर ही कमी करायला पाहिजे. जर तुम्ही चहा घेताय तर तुम्ही अगदी तुम्ही जर 1 चमचा साखर घेत असलात तर तुम्ही अर्धा चमचा साखर घ्या, त्याच्यामध्ये विलायची टाका. तर विलायची टाकल्याने काय होतं की ऑटोमॅटिकली त्याच्यात थोडंसं गोडवाचा स्वाद येतो. मग त्याच्यामध्ये आपण आलं टाकतोच आहे, कारण असं आता आपण सगळं म्हणतोय की कोरोना आहे, त्याला गरम पदार्थ किंवा आले किंवा सुंठ असं सगळं टाकून चहा घ्यायला हवा, गवती चहा टाकून चहा घ्यायला हवा. तर आपण दिवसातनं 2 किंवा 3 वेळा घेऊ शकतो, याच्यापेक्षा जास्ती चहा घेतला पण नाही पाहिजे. मग त्याच्यानंतर आता सरबतांची जेव्हा गोष्ट येते तर सरबतांमध्ये खरं खूप साखर असते. तर अशा वेळेला मी तुम्हाला सांगेन की सरबताच्या ऐवजी तुम्ही लिंबू पाणी प्या. जरुरी नाही आहे की त्याच्यामध्ये साखर टाकणं गरजेचंच आहे. लिंबू एका ग्लासमध्ये जर तुम्ही 8 ते 10 थेंब म्हणजे लिंबू टाकलं, म्हणजे 1 चौथकर लिंबू तरी, आणि त्याच्यात जरासं काळं मीठ टाकलं, जिरं टाकलं तरी ते तुम्हाला तेवढंच तुम्हाला रिफ्रेशिंग वाटतं. जरुरी नाही आहे त्याच्यात साखरच टाकणे गरजेची आहे. मग आपण सरबत आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला खूप गरम होत आहे, आता भोपाळसारख्या प्रदेशामध्ये गरमी प्रचंड असते, तर अशा वेळेला पित्त पण वाढत असतं. तर अशा वेळेला कोकम तुम्ही पाण्यात भिजत घालू शकता. कोकम सरबतच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता मी ते सांगते. तर कोकम पाण्यात भिजवून आणि त्याला आपण मॅश करून आणि त्याच्यात फक्त काळं मीठ आणि जिरं, थोडी काळी मिरी पूड असं सगळं टाकून आपण जर घेतलं तरी ते आपल्या शरीराला उत्तम असतं, पित्ताला नाश करतं आणि अशा गोडपेक्षा आपण हे याच्यातनं घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे आपण हे सगळं घेऊ शकतो, फक्त आपल्याला त्यातला जो साखरेचा प्रमाण आहे तो कमी करायला पाहिजे. आणि अगदीच आता बऱ्याच ठिकाणी सत्तू हा एक नॉर्थ इंडियामध्ये घेतला जातो, थंड पेय असतो हा, आणि त्याच्यात तुम्ही साखरेच्या ऐवजी थोडंसं गूळ टाकू शकता.
म्हणजे आपल्याला आपण सगळेच पदार्थ खरं बंद करायला नको. ॲज पर आयुर्वेदा आपण जर बघायला गेलो तर आपल्या आहारामध्ये सगळे प्रकारचे गुणधर्माचे सगळ्या चवी आपल्याला असल्या पाहिजे. आंबट, कडू, तुरट सगळे म्हणजे गोड सगळं असलं पाहिजे. तर आपल्याला मी हे म्हणत नाहीये की तुम्ही व्यवस्थित आहात, तुमचं वजन चांगलं आहे तर तुम्ही सगळं बंद करा. थोडंसं तुम्ही साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ वापरा. ऑर्गॅनिक गुळ आजकाल सगळीकडे मिळतंय तर गुळ आपण वापरू शकतो. कधीतरी लिंबू पाणीमध्ये आपण मध टाकून घेऊ शकतो. तर साखरेचे बरेचसे ऑल्टरनेटिव्ह आहेत. आणि जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी आपण बघतोय तर नक्कीच आपण विसरायला नको की गुळ पण हा साखरीनेच म्हणजे सोर्स एकच आहे. तर त्याच्यामध्ये पण कॅलोरीज आहेत. तर असं नाही की साखर नाही सांगितली आहे पण गुळ सांगितलंय तर चला रोज गुळाचा शिरा खा. तर तो तसला प्रकार नको आपल्याला. नक्कीच. आता ह्यालाच धरून मी असा एक प्रश्न विचारते की आत्ता सगळेजण घरी आहेत आणि मग काहीतरी छान खावंसं वाटतं किंवा गोड खावंसं वाटतं. तर मी गोड ह्याच्यावर प्रश्न विचारते की काही लोक म्हणतात की आम्हाला गोड खावंसं वाटतं किंवा मला आवडतंच गोड. स्वीट टूथ असं एक छान स्वीट नाव दिलेलं आहे त्याला. तर गोड खावंसं वाटणं, तर ह्याच्याबद्दल काय सांगाल आणि किती खावं आणि अशा लोकांनी काय करावं की ज्यांना प्रचंड म्हणजे गोड खावंसंच वाटतं? हो, सगळ्यात पहिले बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची फार डेफिशियन्सी होते तर अशा वेळेला आपण जे म्हणतो ना की खावंसंच वाटतं. तर दिस इज व्हॉट म्हणजे आपण याला म्हणू शकतो की तुम्हाला आतून इच्छा होते खूप जास्ती. तर तुमची बॉडी अशा वेळेला तुमची काही बॉडी डिमांड नाही करत आहे. हे फक्त तुमचं मेंदू आहे जे तुम्हाला म्हणते की काहीतरी गोड खा, कारण त्यांनी ते तुमचे गुड हॉर्मोन्स डोपामाइन सिक्रेट होतात आणि तुम्हाला चांगलं वाटतंय. पण ज्या रीत्याने ते वाढतं त्याच रीत्याने ते तितक्याच गतीने ते कमी पण होतं. म्हणून आपले मूड चांगलं झालं तरी खूप प्रमाणात म्हणजे एकदम लगेच ते खालती जातं. म्हणून गोड आपल्याला कमी करायचंय पण त्याची क्रेविंग जी आपण म्हणतोय की खूप जास्ती क्रेविंग होत असेल की नाही आता मला खायचंच आहे, आता मला आईस्क्रीम खायचीच आहे, केक खायचीच आहे, अशा वेळेला आपल्याला कधी ना कधी बहुतेक आपल्याला प्रोटीन कुठे ना कुठे कमी होतंय. तर आपल्या आहारामध्ये जर आपण प्रोटीन वाढवलं आणि असं केलं तर आपल्याला नक्कीच हा पण एक प्रकारचा आजार आहे. तर अशा आपण प्रोटीन्स वाढवू शकतो आपल्या शरीरामध्ये. वाढवू शकतो. विशेषतः ज्या लोकांना खूप गोड खाण्याची इच्छा होते किंवा अति गोडाचं सेवन होतं तर त्यांनी प्रोटीन्स वाढवायला पाहिजेत. आपल्याला एक फोन येतोय रायगडहून. नितीन दांडेकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी नितीन दांडेकर बोलतोय रोह्यातनं. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचे की आपण डे टू डे जेवण तर खातोच, म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपण बेकिंग पदार्थ जे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा हे जी लोक आहेत किंवा स्वतः वयवर्ष 40-50च्या पुढे, तर त्यांना बेकिंग पदार्थ कितपत द्यावेत आणि नॉनव्हेज आणि नॉनव्हेज स्पेशली नॉनव्हेज खाण्याबद्दल कितपत आहार घ्यावेत हे मला विचारायचं आहे. धन्यवाद. बेक पदार्थ आहेत ते किती घ्यावेत आणि आता सगळेजण घरी आहेत त्यामुळे आपल्याला नवीन काहीतरी कुकिंग आपल्याला करावंसं वाटतं आणि बऱ्याचदा आपण बघतो की सोशल माध्यमांमधून हल्ली खूप केक्स दिसायला लागलेले आहेत घरी बनवलेले. तर काय सांगाल, किती घ्यायला पाहिजेत? त्यांनी 2 प्रश्न विचारले आहेत. एक तर बेकिंगचं आणि दुसरं नॉनव्हेजकडे पण आपण जाऊ, कारण तोही एक महत्त्वाचा आहे. तर आता मी तेच सांगत होती की माझा जो मी प्रश्न सांगत होती की गोडाकडे, तर आपल्याला जर इथे त्यांनी डायबिटीसचा पण प्रश्न विचारला आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणून की जेव्हा आपल्याला कोणालाही डायबिटीज असतं तर अशा वेळेला तुम्हाला गोड खावंसं पण वाटतं आणि जसं त्यांनी म्हटलं की बेकरी पदार्थ त्यांना खावेसे वाटतात, तर नक्कीच जे रेडीमेड बिस्किट्स आहेत ते नक्कीच आपल्याला पूर्णपणे वर्ज्य केलं पाहिजे. पूर्णपणे वर्ज्य केलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी गोष्ट की कोणताही बिस्किट बिना हायड्रोजनेटेड फॅटच्या बनत नाही. दुसरं त्याच्या मैदा असतोच, कारण त्याला बाइंडिंगसाठी तुम्ही कितीही फायबर टाकलात तरी त्या बाइंडिंगसाठी त्याला थोडं ना फार मैदा लागतो. मग त्याच्यामध्ये जितकं फायबर जास्ती तितकं त्याच्यामध्ये फॅट्स जास्ती आणि त्याला गोड आणि टेस्ट आणण्यासाठी आणखीन त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स आणि प्रोसेसिंग करता बरेचसे पदार्थ असे टाकले जातात. तर आपल्याला फक्त गोड कमी नाही करायचं आहे डायबिटीजमध्ये, आपल्याला प्रोसेस्ड फूड पण कमी करायचं आहे. तर म्हणून बेकरी पदार्थ जर आपण कमी केलेत तर ते फार उत्तम आहे. पण आजकाल जसं आता म्हणलेच की यूट्यूब चॅनल्स म्हणा किंवा असे बरेचसे माध्यम आहेत आणि हेल्दी ऑप्शन्स बरेचसे लोक शिकवतात. तर अगदी नक्कीच आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण का नाही आपल्या कुकिंग स्किल्स आपण आपल्या करतो. तर मी पण एक घरी नाचणीचा केक करून बघितला. नाचणीचा केक आणि खरोखर तो खूप सुंदर झाला होता.
आणि खूप सोपी रेसिपी आहे या की नाचणीच्या त्याच्यामध्ये केकची रेसिपी आपण आज जाणून घेणार आहोत मॅडम कडून. आपण फक्त आपले जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते घेऊया. एक प्रश्न त्यांनी विचारला होता की नॉनव्हेज आणि हो. त्याच्या आधीचा एक आपल्याला हो. घ्यायचा प्रश्न. तर हा असे प्रकार म्हणजे एक मी फक्त त्याला संपवते की आपण गोड खाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला जसं खजूर आहे हा ते टाकू शकतो, प्रून्स आहेत ते टाकू शकतो, किशमिश आहेत ते टाकू शकतो, म्हणजे साखर किंवा गुळेच्या ऐवजी आपण हे पण टाकू शकतो. ठीक आहे. आणि आता नॉनव्हेजकडे मी वळते की हे मला ना बरेच लोक विचारतात की आम्ही पोल्ट्री खाल्ली केली पाहिजे की नाही, किंवा अंडा खाल्लं पाहिजे की नाही, चिकन खाल्लं गेलं पाहिजे की नाही. तर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण हे पूर्णपणे सांगितलेलं आहे की हे खाणं पूर्णपणे सेफ आहे. फक्त एवढंच की त्याला जेव्हा तुम्ही आणताय तर तेव्हा तो कंटॅमिनेटेड झालं नाही पाहिजे, आणि जर त्याला आणल्यानंतर लगेच त्याला धुणं गरजेचं आहे. धुवून आणि मग व्यवस्थित त्याला शिजवून खाणं गरजेचं आहे. कारण शिजवताना जर हाफ बॉइल्ड किंवा स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स स्टर फ्रायमध्ये असं करून ते खाल्लं तर ते पूर्ण प्रकारे ते शिजणार नाही आणि कंटॅमिनेशनचे चान्सेस बरोबर. म्हणजे पूर्ण नॉनव्हेज खायला हरकत नाही, पण ते पूर्ण शिजवलेलं असलं पाहिजे. आपल्याला आणखी एक फोन येतोय. प्रीती जोशी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. हा, मी प्रीती जोशी बोलतेय मॅडम. नमस्कार, बोला. हा, मला स्वतःला डायबिटीज आहे, बीपी आहे. पण सकाळी काय होतंय, जरा सकाळी उठल्यानंतर ना भूक लागते, तर मी बेकरी प्रोडक्टच्या ऐवजी दुसरं काय खावं? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि आपला जो प्रश्न आहे तो मला वाटतं की अनेक जणांच्या मनात असणारा हा प्रश्न आहे. आज आपण बोलतोय आहाराबद्दल, आणि विशेषतः लॉकडाऊन मधला जो आहार आहे तो कसा असावा, पौष्टिक असावा आणि त्याचबरोबर चविष्टही कसा करायचा याविषयी आपण बोलतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत कांचन पटवर्धन मॅडम. मॅडम, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी फोन आला होता प्रीती जोशी यांचा पुण्याहून, आणि त्यांनी असं विचारलं होतं की त्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे आणि सकाळी उठल्याबरोबर भूक लागते, आणि आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की सकाळी उठल्या उठल्या चहा आणि बिस्किटं घ्यायची. तर त्यामध्ये जे बेकरी येतात, आणि तुम्ही सांगितलं की बाहेरची जी बिस्किट आहेत ती आपण पूर्णपणे अवॉइड करायची. तर मग काय करायचं, काय खावं त्यांनी सकाळी लवकर? डॉक्टर मृण्मयी, आपण सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण सकाळी चहा घेतो तर अंशपोटी चहा कधीही घेऊ नये, काहीतरी खाऊनच घेतलं पाहिजे. तर जरुरी नाही आहे की बिस्किटच खाल्ले गेले पाहिजे. आपण मोड आलेले मूग त्याच्यावर तेव्हा खाऊ शकतो, किंवा काही नट्स आहेत जसे आल्मंड्स आहेत, भिजवून आपण बदाम खाऊ शकतो, आपण वॉलनट्स खाऊ शकतो, आपण शेंगदाणे नुसते खाऊ शकतो, चणे खाऊ शकतो. तर असे कितीतरी पदार्थ आहेत की जे आपण खाऊ शकतो. काही नाहीच तर आपली रात्रीची एखादी ज्वारीची भाकरी असेल तर तीही खाऊ शकतो, पण बिस्किटं खाऊ नका. नक्कीच. आणि मला वाटतं की ही आपल्या इथे घराघरामध्ये खरं तर ही गोष्ट होत असते की सकाळी उठल्या उठल्या आधी पहिला जो आहार असतो तो चहा आणि बिस्किट असतो. तर आज आपल्याला मॅडमनी सांगितलेले फक्त या लॉकडाऊनच्या दरम्यानच नाही तर एरवी देखील जी बाहेरची बिस्किटं आहेत ती आपण पूर्णपणे टाळूयात, आणि त्याच्या ऐवजी जे काही पदार्थ आता मॅडमनी सांगितलेले आहेत की मोड आहेत किंवा घरचं काहीतरी बनवलेलं आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, ते आपण घेऊ शकतो. मगाशी एक फोन आला होता अपर्णा यांचा, आणि त्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग बद्दल विचारलं होतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये इंटरमिटेंट फास्टिंग हे किती योग्य आहे, आणि त्याबद्दल खरं सांगू तर मला ॲक्च्युली आवडेल हा इंटरमिटेंट फास्टिंग. कारण आपण शेवटी सगळ्यात आधी इंटरमिटेंट फास्टिंग ही संकल्पना जरा सांगा. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे एक गॅप देऊन, म्हणजे एक काळाच्या नंतरच आपण आहार घेतो. म्हणजे सपोज आपण सकाळी जर 10 वाजता जेवलोय तर मग संध्याकाळी सरळ 8 वाजता जेवणं, म्हणजे 8 ते 10 तासाचा गॅपमध्ये असलं, आणि याला आपण आणि मध्ये काहीच खाणं नाही, याला इंटरमिटेंट फास्टिंग म्हणतात. दिवसातनं इंटरमिटेंट फास्टिंगचे पण बरेचसे प्रकार आहेत. दिवसातून 2दा खाणं किंवा दिवसातून 1दा खाणं, मग एक दिवस स्किप करून खाणं. तर हे ॲक्च्युली डिफरंट त्याचे स्टेजेस आहेत. म्हणून आपण जर कोणी डायबिटिक असलं किंवा कोणाला बीपी असेल तर अशा लोकांनी इंटरमिटेंटचे फास्टिंग करतात. ते फक्त दिवसातून 2दा जे खाणं आहे त्याच्यात करू शकतात, आणि तरीही त्यांना जर मध्यंतरी काही भूक लागली तर ते एखादी काकडी खाऊ शकतात, एखादं गाजर खाऊ शकतात, लिंबू पाणी पिऊ शकतात, कोरा चहा घेऊ शकतात. या सगळ्या इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये अलाउड आहे. आणि इंटरमिटेंट फास्टिंग खरोखर ही चांगली गोष्ट आहे, कारण
आपणच आपल्या तोंडावरती आपण ताबा आणतोय आणि म्हणून दोनदा आपण खाणं हे योग्य आहे. आणि आपण जेव्हा दोनदाच जेवतोय तर आपण व्यवस्थित जेवू. वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी ताक असं सगळं व्यवस्थित आपण जेवू आणि दिवसातून दोनदाच जेवू. तर अशाने आपल्याला आपण एका वेळेला खूप जास्ती जेवू शकत नाही. तर जेव्हा आपण खूप जास्ती जेवू शकत नाही तेव्हा आपण एक आपल्या कॅलोरीज पण आपल्या बरोबर होतील. म्हणजे लिमिटमध्ये आपण जे दिवसभर चरणं ज्याला आपण म्हणतो ते कमी ते होईल. कमी होईल. आणि आपणच आपल्या मनावरती ताबा ठेवतोय. तर हे नक्कीच आपला मेंटल एबिलिटीला पण आपण म्हणजे एक एबिलिटी नाही म्हटलं पाहिजे, एक विल पॉवरला आपण हे वाढवतोय हे करून. आणि नक्कीच त्याचे चांगले परिणाम येऊ शकतात. पण कोणाला खूप ऍसिडिटीचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी अशा प्रकारचे प्रयोग स्वतःहून न करणं सल्ला त्यांना आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो आपण घेऊया. जळगावहून आपल्याशी बोलतायत समाधान. नमस्कार, बोला. हा डॉक्टर मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. मी समाधान जगदेव बोलतोय जळगावहून. माझा एक प्रश्न असा आहे की आपण आता लॉकडाऊनमुळे घरीच असल्यामुळे तर आपल्याला जे भाजीपाल्यापासून जे इन्ग्रेडियंट्स वगैरे जे पण आपल्याला पोषक आहार भेटायचे ते आता ते तुटवडा आपण कशा पद्धतीने आणि कुठल्या इन्ग्रेडियंट्सने आपण ते परिपूर्ण करू शकतो त्याबद्दल मला विचार. धन्यवाद. बऱ्याच भागामध्ये भाजीपाला मिळत नाहीये किंवा बरेच जण बाहेर मुद्दाम जात नाहीयेत भाजीपाला घेण्यासाठी. तर भाजीपाल्याचा जो एक कुठेतरी आपल्याला एक न्यूट्रिशनल डेफिसिट आपण म्हणतो की ते जाणवतं, तर ते आपण इतर काही पदार्थांमधून भरून काढू शकतो. नक्कीच. आपण भाजीपाल्यांमध्ये आपल्याला फक्तच आपल्याला फायबरच नाही तर मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा आपल्याला मिळतात आहे. स्पेसिफिकली व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणा किंवा व्हिटॅमिन सी म्हणा, हे सगळे आपल्याला जे वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आणि व्हिटॅमिन ए हे सगळं आपल्याला भाज्यांमधनं आणि फळांमधनं मिळतात आहे. तर जेव्हा असे आपल्याला कमी मिळतात तर अशा वेळेला आपण साठवून ठेवलेले म्हणजे आपण बटाटे सुद्धा खाऊ शकतो. असं नाही आहे की आपल्याला बटाटे पूर्णपणे वर्जित करायचे आहे. आपण टोमॅटो सध्या सगळीकडे अवेलेबल आहेत. तर ज्या तुमच्याकडे अवेलेबल भाज्या आहेत त्याच्यातनंच आपल्याला आपण काम करू शकतो. नसेल तर तुम्ही कडधान्य मोड आणून खा. तर जेव्हा आपण कोणत्याही कडधान्याला मोड आणतो तर त्याच्यामध्ये जेव्हा ते अंकुर निर्माण होतो, जर्मिनेशन होतो, तर अशा प्रोसेसमध्ये त्याचे विटॅमिन्स आणि मिनरल्स खूप वाढतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि B12 हे सुद्धा निर्माण होतो. तर अशा वेळेला जर तुम्ही असे पदार्थ घेऊन आणि बनवून घरातल्या घरात खाल्ले तरी उपयोगी आहेत. आपण म्हणतो की इडली किंवा डोसा, तर हे आपण सगळ्यांना आवडणारी वस्तू आहे. तर हे आपण घरी करून खाऊ शकतो की त्याच्याकरता आपल्याला फक्त नारळाची चटणी करा, सांबर करा आणि डोसे घरातल्या घरात डाळ आणि तांदूळ याचं 2 मिश्रण करून करू शकतो. त्याच्यातून पण आपल्याला व्हिटॅमिन मिळू शकतात. जे फर्मेंटेड पदार्थ म्हणजे ज्याला आपण खमीर आणून आंबवलेले पदार्थ ज्याला आपण म्हणतो, तर ते आंबवण्याची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स खूप वाढतो. आणि हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपल्याला शरीराला सुचारू रूप से कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम म्हणा किंवा आणखीन इतर सगळ्या कामांसाठी पण खूप जरुरी आहे. तर आपण आंबवलेले पदार्थ घेऊ शकतो की आपण असं करून बसू नाही शकत की आता माझ्याकडे पालकच नाही, आता मेथीच नाही, तर मी कसं काय जेवण बनवू. तर जे अवेलेबल आहेत ते आपल्याकडे आपण खाऊ शकतो. बरेच लोक ग्रामीण भागात मुगाच्या वड्या वगैरे साठवून ठेवतात वर्षभराच्या. तर त्या सुद्धा आपण जर केल्यात ना तर त्याही खूप छान असतात, त्या पौष्टिक असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. तर असे नक्कीच आपण आणि असे छान छान काही पदार्थ मॅडम सांगतात, त्याच्या रेसिपीज आपण जाणून घेणार आहोत. त्या आधी एक फोन घेऊया. नितीन पाटील आपल्याशी बोलतायत सुरतहून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 यांच्यासाठी कुठला आहार घ्यावा आणि मला जर ऍसिडिटी होत असेल तर त्यासाठी पण कुठला आहार घ्यावा. धन्यवाद. आता आपण विटॅमिन्स बद्दलच बोलत होतो, तर त्यांनी स्पेसिफिकली विचारले B12 आणि D3 साठी. हा खूपच चांगला आणि खूप महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. कारण साधारणपणे व्हिटॅमिन D3 बद्दल मी पहिले बोलेन. तर व्हिटॅमिन D3 हा आहारामधनं खूप कमी मिळतो, कारण हा एक सूर्यप्रकाशचा आपण याला व्हिटॅमिन म्हणतो. तर आणि आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, आपण घरात आहोत, तर अशा वेळेला आपल्याला नक्कीच व्हिटॅमिन D ची डेफिशियन्सी होऊ शकते. आणि आजकाल बघितलं तर प्रत्येक दुसऱ्या माणसाला व्हिटॅमिन D3 ची
डेफिशियन्सी आहे, तर अशा वेळेला जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही अंड खाऊ शकता. स्पेसिफिकली अंड्याचे जे पिवळ्या भागात आहे त्याच्यामध्ये फक्त अंड्याच्या पिवळ्या भागातच आहारातून मिळणारं व्हिटॅमिन डी मिळतं आणि काही थोड्या प्रमाणात मशरूममध्ये सुद्धा मिळतं. तर फक्त जर तुम्ही काय खायचंय तर ते व्हिटॅमिन डी तुम्हाला खाण्याच्या फक्त 2 पदार्थांमधूनच मिळू शकतं. प्लस तुम्हाला कुठे तुमच्या अंगणात म्हणा, तुमच्या खिडकीमध्ये, तुमच्या बाल्कनीमध्ये कुठेही सूर्यप्रकाश येत असेल तर नक्की आवर्जून तुम्ही त्याच्यात बसा. सकाळी उठून तिथे बसून प्राणायाम करा, कारण तो सगळ्यात चांगला आणि श्रेष्ठ व्हिटॅमिन डीचा सोर्स आहे. आता B12ची गोष्ट करू तर B12 अगेन मी तुम्हाला सांगेन की व्हिटॅमिन B12 हा नॉनव्हेजमध्ये जास्ती मिळतो. आता काही भाजीपाल्यांमध्ये हा खूप कमी प्रमाणात मिळतो आणि जर मिळतोय तरी आपण जेव्हा त्याला कुकिंग करतो तर ती कुकिंग प्रोसेसमध्ये त्याचा खूप कमी म्हणजे जेव्हा शिजवतो त्याला तर त्या व्हिटॅमिन डी खूप लवकर नष्ट होतो. तर अशा वेळेला आपण अंकुरित पदार्थ, आपण खमीर आणलेले पदार्थ किंवा आंबवलेले पदार्थ असे खाल्ले तर आपल्याला व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी नाही होणार. आणि तुम्ही जर तुम्ही सांगितलं की तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे तर अँटासिड जर तुम्ही खूप घेत असलात तरी तुमचा व्हिटॅमिन B12 तुम्ही खात असलात तरी ते व्हिटॅमिन B12 तुम्हाला ॲब्झॉर्ब होणार नाही, शोषित होणार नाही. म्हणून तुम्ही अँटासिडचा प्रकार खूप वाढवू नका. त्याच्याऐवजी तुम्ही आहारामध्ये आपलं भाजी आणि फळं हे समावेश करा. सकाळी अंशपोटी तुम्ही चहा घेऊ नका, काहीतरी एखादा फळ खा. जसं केळं आहे, केळं सगळीकडे, केळी सगळीकडे उपलब्ध असतात. एक केळी खाल्ली की तुम्हाला अँटासिड सारखं तो काम करतं. बरोबर. आणि त्यानंतर तुमचे काळे द्राक्ष आहेत, काळे मनुके, तर ते मनुके सुद्धा अँटासिड सारखं काम करतात. तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता, त्याच्यामध्ये सब्जाचे बिया टाकून घेऊ शकता. तर हे सगळे जे आहेत ते ऍसिडिटीला कमी करणारे आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही खूप जास्ती तिखट आणि मसालेदार पदार्थ कमी करा तर तुम्हाला ऍसिडिटी कमी होईल. पाणी भरपूर प्या, ताक, लिंबू सरबत असे पदार्थ तुम्ही जर घेतले तर तुम्हाला नक्कीच ऍसिडिटीहून त्रास कमी होईल आणि तुमचं B कॉम्प्लेक्स लेवल पण नॅचरली वाढेल. नक्कीच. खूप साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या आपण ह्या सहज करू शकतो घरच्या घरी. आपल्याला पुढचा फोन येतोय पंढरपूरहून. आतिश डहाळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार. पंढरपूरातून आता घरात राहून राहून पूर्ण जेवणच जाते ना. पहिलं कसं एक टाइमच जेवत होतं, आता काय सकाळ, दुपार, संध्याकाळ. जास्त जेवण वाढलंय आता तुमचं. हा जास्त जाते आणि काय सारखं काय दिसलं ते खाऊच वाटते, दुसरं काय. वाढते. पहिलं कसं 2-3 चपात्या खाल्ल्या म्हणजे आपलं व्यवस्थित होतं, मराठी बोलतो मी असं. आता काय सकाळी पण उठते जेवते, दुपारी पण उठते जेवते, त्याच्यामुळे काय करावं. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि खरोखरच अनेक जणांची अशी परिस्थिती आहे की दुसरं काही कामच नाहीये, फक्त खायचं, आराम करायचा, पण पुन्हा उठायचं, पुन्हा खायचं. तर अशा वेळी काय करावं की काय करावं? तुम्ही विचारलं आणि त्याचा उत्तर पण त्या प्रश्नामध्येच दिलं की काही काम नाहीये. जेव्हा आपल्याला काही काम नसतं तेव्हा आपलं डोकं फक्त आणि फक्त त्या किचनमध्येच लागतं. तर आपल्याला स्वतःला आपल्या हॉबीज आपण निर्माण करू शकतो. आपण खूप जास्ती गरजेचं आहे की आपण स्वतःला कसं बिझी ठेवायचं. तुम्ही ग्रामीण भागात आहात, तुमच्याकडे जर अंगण असेल तर तुम्ही काही शेतकाम करू शकता. तुम्ही आपल्या कुंडी म्हणजे एक घरात बागकाम करू शकता, काही भाज्या लावू शकता. काही स्वतःला बिझी ठेवणं हे खूप गरजेचं आहे, कारण शेवटी आपण इथे नुसतंच बंद आहे म्हणून आपण आपली ऍक्टिव्हिटी बंद करू नका. आपली ऍक्टिव्हिटी आपण चालू ठेवू शकतो. आणि जर आपण आपली ऍक्टिव्हिटी पुस्तकं वाचू शकतो, आपण नुसतंच टीव्ही बघायला नको आणि बाकी इतर कामांमध्ये पण आपल्याला आपले सहभागी होऊ शकतो. आपण बरेचशी कामं आहेत की ते तुम्हालाच तुमच्या घरी मिळू शकतील आणि ते नक्की करा. म्हणजे नुसतंच तुमचं डोकं म्हणजे आपण मन लागत नाही जे आपण म्हणतो, तर ते मन लागवण्यासाठी आपण चांगली साहित्य वगैरे वाचू शकतो. नक्कीच. म्हणजे आपल्या मनाचा थेट संबंध खरं तर कुठेतरी भुकेशी असतो, कारण ती भूक नसते तर ती इच्छा असते फक्त खायची. आणि त्यामुळे नक्कीच जसं मॅडमनी सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मनाला आणि बुद्धीला जर आपण गुंतवलं तर हा जो प्रकार आहे हा नक्की कमी होईल.
कोरोनामुळे आता सध्या लॉकडाऊन आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला आहार कसा असावा, चौरस आहार आपण कसा घ्यावा आणि त्या आहारातून आपण फिट कसं राहावं याविषयी आज आपण बोलतोय. आपण म्हणतो की जैसा खावे अन्न वैसा रहेगा मन. तर त्यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची ही स्थिती चांगली ठेवण्यासाठी चांगलं अन्न आणि त्याचबरोबर स्वादिष्ट अन्न कसं खावं हे सांगतायत आपल्याला कांचन पटवर्धन. आपण मगाशी उल्लेख केलात केकचा आणि केक हा सगळ्यांनाच आवडतो, पण तो नाचणीचा केक होता, तर त्याची रेसिपी आम्हाला सांगा. हो, मी पण एक यूट्यूबमध्येच बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये नाचणी घेतली आणि थोडंसं तेल घेतलं. म्हणजे जर अर्धा वाटी नाचणी तर अर्धा वाटी तेल आणि थोडंसं मिल्क पावडर घेऊन आणि त्याला सगळ्यांना मिक्स करून थोडं बेकिंग पावडर आणि थोडं गूळ टाकून असं सगळं करून त्याचे नाचणीचा छान बॅटर बनवून आणि त्याला तुम्ही कुकरमध्ये पण तो शिजवू शकता. आणि तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल किंवा ओव्हन असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ते शिजवू शकता आणि खरोखर छान टेस्टी स्पॉन्जी केक बनतो. आणि खूप छान तुम्ही नाचणीचं बनवू शकता. असंच तुम्ही गव्हाच्या पिठाचं सुद्धा पण सेम पद्धतीने बनवू शकता. त्याच्यामध्ये पोषक तत्व टाकण्यासाठी आणखीन वाढवण्यासाठी आपण नट्स टाकू शकतो, आपण त्याच्यात खजूर टाकू शकतो, आपण त्याच्यात शेंगदाणे टाकू शकतो, बेदाणे टाकू शकतो. आता असं सगळं आपण त्याच्यात टाकून आणि सुंदर तो केक छान टेस्टी बनतो दिसला स्क्रीनवर. आणि खरंच आता आधी घरी जाऊन आपण केक बनवायला लगेच सुरुवात करूया. आपल्याला एक फोन येतो तो घेऊया. जीवन आपल्याशी बोलतायत अमरावतीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. हा, नमस्कार. मी जीवन पटके बोलतो अमरावतीहून. तर माझी आईचं वय 75 आहे, उष्णवात आहे. बरं. तर उष्णवात असल्यामुळं आईला मशरूमची भाजी किंवा पनीर किंवा कोणतंही थंड पेय दिलं तर कफ पकडतो. मग उष्णासाठी दुसरं कोणतं औषध घ्यायचं आणि घबराट सुटते आणि बीपीची गोळी आहे आणि ब्लड पातळ होण्याची गोळी आहे. तर खूप म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अशक्त वाटते आणि हातपाय असे दुखतात आणि जीव गेल्यासारखं वाटते. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. 75 वर्षाच्या आई आहेत त्यांच्या आणि सकाळी उठल्याबरोबर अशक्त वाटतं आणि त्यांनी जसं सांगितलं की काही पदार्थ त्या घेऊ शकत नाही. त्यांना उष्णता म्हणजे सारखा कॉफ होतो ते म्हणालेत. तर अशा वेळेला तुम्ही दिवसभर गरम पाणी आपण घेऊ शकतो आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण फक्त चिमूटभर सुंठ आणि थोडी काळी मिरी आणि हळद याचं कॉम्बिनेशन जर करून आपण घेतलं तर ते खूप छान हा एक सगळ्यात चांगला आपण म्हणतो ना रामबाण इलाज, तर असा तो कॉफसाठी रामबाण इलाज आहे. आणि ह्या तिन्ही वस्तू जर बीपी करता पण तुम्हाला चालू शकतं, त्याचबरोबर डायबिटीज करता पण चालू शकतं. म्हणून हे तुम्ही घेऊ शकता. विकनेसची गोष्ट आली आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच काही व्हायटमिन डेफिशियन्सी असू शकतात. तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या आईचा टेस्ट करून आणि काय विटॅमिन्सच्या डेफिशियन्सी आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला सप्लिमेंटेशन देणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर कोणाला व्हिटॅमिन B12 ची फार डेफिशियन्सी आहे तर आपण म्हणू की फक्त आहाराने ते भरून काढू, तर असं नाही. तर त्याच्याकरता थोडंसं सप्लिमेंट घेऊन, म्हणजे सपोज इतका आपला गॅप आहे आणि आपण आहाराने फक्त एवढंच देतो तर पूर्ण गॅप भरणार नाही. म्हणून आपण सप्लिमेंट घेतलं पाहिजे आणि मग त्याला टिकवण्यासाठी आपल्याला आपण आहाराची त्याला भर दिली पाहिजे, चांगल्या आहाराची, उत्तम आहाराची भर दिली पाहिजे. तर म्हणून आपल्याला ते वीकनेस कशामुळे येते हे कारण जाणून घेणं फार गरजेचं आहे. काही सप्लिमेंट्स तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि कॉफला कंट्रोल करणं हे आत्ताच्या काळाकरताच नाही पण आता पुढे जेव्हा लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर सुद्धा खूप जरुरी आहे. आणि मेन आपल्या जितके पण सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही गरम पाणी सतत पीत राहा. काही सूप आहेत घरी, जे भाज्यांनी केलेले सूप आहेत ज्यांनी तुम्हाला म्हणजे आपण विटॅमिन्स म्हणतो ते पण मिळतील तुम्हाला. ते सूप गरम असल्यामुळे त्याच्यात आलं, लसूण असे गरम पदार्थ टाकून तुम्ही घेऊ शकता. तर त्यांनी तुम्हाला चांगलं शरीरामध्ये उष्णता राहील आणि तुम्हाला कॉफचा त्रास कमी होईल. नक्कीच. म्हणजे खरं तर हे सगळ्यांनीच घ्यायला हरकत नाही की गरम सूप्स, मी सूप्सकडे येणार आहे पण त्याआधी आता घरी मुलं आहेत. मुलं दिवसभर त्यांना खरं तर मुलांमध्ये खूप एनर्जी असते, त्यांना बाहेर खेळायचं असतं पण त्यांना बाहेर जाता येत नाही आणि मग कशात मन गुंतवायचं, तर मग त्यांना खायला काहीतरी छान छान चमचमीत हवं असतं आणि त्यांचे जे आवडी आहेत, पिझ्झा आहे किंवा बर्गर आहे, अशा पदार्थांकडे मुलांचा ओढा हा जास्त असतो. तर हे आपण घरच्या घरी आणि
ज्याला आपण म्हणतो की पौष्टिक पद्धतीने कसं करून देऊ शकतो? नक्कीच हा माझाही आवडता विषय आहे, कारण मुलांनाच नाही आपल्याला सुद्धा व्हरायटी हवी असते. तर आपण म्हटलं ना की पिझ्झा, तर मला फारसा पिझ्झा आवडत नाही, पण मुलांकरता आपण करतो. तर आपण आता बाहेरून मिळत नाहीये, बाहेरून चांगलंच आहे मी तर म्हणते, नाही मिळत आहे तर खूप छान, पण आता आपण घरच्या घरी आपण पिझ्झा बेस करू शकतो. खूप पिझ्झा बेस करणं हा अतिशय सोपं आहे. पिझ्झा बेस पण आपण घरी करू शकतो. खूप सोपं आहे, कारण पिझ्झा बेस करणं अतिशय, म्हणजे गव्हाच्या पिठाचं जर तुम्हाला करायचं तर गव्हाच्या पिठाचं पण तुम्ही करू शकता. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये खमीरीसाठी तुम्हाला ते फर्मेंटेशन म्हणजे ते आंबवण्यासाठी आंबवावं लागतं ते पीठ मळताना. तर त्याच्याकरता तुम्ही दह्याने त्याला पीठ मळू शकता. गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यात तुम्ही 2 चमचे दही टाकून आणि त्याला झाकून ठेवून द्या. 2 तासांनी ते फुगल्यानंतर तुम्ही त्याचं साधारण आपण जशी चपाती करतो तशी चपाती करून आणि त्याला तव्यावरती केलं की छान मऊ असा पिझ्झा बेस तयार होतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती टोमॅटो प्युरी करून त्याच्यामध्ये विविध प्रकारचे हर्ब्स टाकून, जसं ऑरिगॅनो आहे, काळी मिरी आहे, लसूण आहे, हे सगळे अशी चटणी करून आणि त्याच्या चटणीवरती टाकून आणि भाज्या ज्या आपण तुमच्या घरात आहे, जसं आता शिमला मिर्च सगळीकडे मिळते, ढोबळी मिरची सगळीकडे मिळते, कोबी सगळीकडे मिळतोय, तर म्हणजे ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्यांची लेअर टाकून आणि वरती थोडंफार चीज पण टाकू शकतो. असं नाही की आपण सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. तर असं टाकून जर आपण घरगुती पिझ्झा केला तरी हा खूप पौष्टिक होईल. पिझ्झा बेस फक्तच गव्हाच्या पिठाचाच नाही तर आपण नाचणीच्या पिठाचा सुद्धा करू शकतो, कारण नाचणीचा पीठ पण छान फुगतो आणि छान त्याचा बेस तयार होतो. आणि बेस साठी यीस्टची गरज नाही, आपण दह्याने करू शकतो. जर तुमच्याकडे आता हेच आहे ना की आता घरात काय अवेलेबल आहे, यीस्ट टाकलं तर फारच छान त्याचे, म्हणजे इव्हन त्याचे बन्स पण छान होतात. बन्स म्हणजे आपण जे पाव म्हणतो ते पण छान होतो, छान होऊ शकतात. पण आता जर यीस्ट घरात नसेल तर दही हा चांगला प्रकार, फक्त त्याला ठेवावं लागतं, म्हणजे अर्धा तास 1 तास तो फुगेपर्यंत त्याला आपल्याला ठेवावं लागतं. नक्कीच. आणि ही देखील एक खूप छान, म्हणजे जनरली आपण पिझ्झा बेस हा बाहेरून आणतो, तर त्याऐवजी घरी केलेला जर पिझ्झा बेस असेल तर नक्कीच तो, मला वाटतं की तो खायला पण खूप छान वाटेल. हो, आणि मी सांगायला विसरले मृण्मयी की आपण जेव्हा पिझ्झा बेस दही टाकतो तर त्याच्यात थोडंसं बेकिंग पावडर आपण देखील टाकू शकतो. तर बेकिंग पावडरने आणखीन तो स्पॉन्जी बनेल आणि बाजारासारखा तुमचा पिझ्झा बेस रेडी होऊ शकतो. वाव, खूपच छान. आणि दुसरं एक असंही मला विचारायचं की मुलांची बऱ्याचदा आपण बघतो की जी लहान लहान मुलं असतात की त्यांची स्वयंपाकघरात खूप लुडबुड असते आणि मग असं होतं की त्यांना काहीतरी काम जर आपण दिलं तर आणखी छान काहीतरी होऊ शकेल स्वयंपाकघरात. हा एक खूप महत्त्वाचा आहे, कारण मुलांना सारखी भूक लागते आणि त्यांना सारखे बिस्किटं किंवा नूडल्स असे पदार्थच खायला पाहिजे असतात. तर अशा वेळेला ना मी काय सांगेन की त्यांना जे आपण घरी बनवतोय त्यांच्याचकडनं आपण जर प्रिपरेशन करून घेतली की चला आज तू मला ना ही कणिक काढून दे, तू करून दे, भाजी निवडून दे, तर जी पण भाजी तुमच्याकडे असेल, कारण त्या मुलांनी ती निवडलेली आहे म्हणून त्याला असं वाटेल अरे वा मी निवडलेली भाजी आहे तर ती नक्कीच चांगली होईल. किंवा जर थोडा मोठा मुलं असतील तर त्यांना सांगायचं की तुम्ही हे करून बघ, करून दे, किंवा मी तुला असिस्ट करते, तू फोडण्या टाक, तर तो नक्कीच त्या भाज्यांमध्ये पण त्याला तेवढाच रस येईल आणि तो त्या भाज्या सुद्धा खातील. पण प्रत्येक वेळा आपण मुलांसाठी पण असं करू शकत नाही, तर त्यांच्याकरता वेगळं काहीतरी पण आपण केलं पाहिजे. म्हणजे आता जसं मुलांना नूडल्स आवडतात तर जरुरी नाहीये की आपल्याला ते बाजारातून मैद्याचे नूडल्सच आणायचे आहेत. मी गावोगावी पण बघितलेत की नाचणीच्या शेवया मिळतात, तर त्या नाचणीच्या शेवयांची पण आपण नूडल्स तयार करू शकतो. आपलं त्याच्यामध्ये भाज्या टाकून आपण टोमॅटो केचप अजिबात वापरायचं नाही बरं का. टोमॅटो प्युरी करून त्याच्यामध्ये टोमॅटोची चटणी करायची आणि ते आपण स्पॅगेटी सारखं त्याचं जे सॉस आहे ते निर्माण करून आणि त्याचं आपण नूडल्स करू शकतो. किंवा आजकाल गव्हाच्या पिठाचे पण नूडल्स मिळतात. तर असे शेवया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया खरं तर आपल्याला खूप सहज उपलब्ध असतात वेगवेगळ्या गावांमधून. हो, तर ते सगळीकडे अवेलेबल आहे, म्हणजे फक्त शहरातच नाही तर गावांमध्ये पण हे अवेलेबल आहेत. तर त्याचे आपण नुसतंच आपण शेवयाची काय करतो तर खीर करतो, तर त्याच्याऐवजी आपण हे तिखट मिठाचे पदार्थ त्यांना म्हणजे नाश्त्यामध्ये आपण जर दिलेत तर त्यांनाही आवडतील आणि पौष्टिकच्या पौष्टिक त्याच्यामध्ये आपण कधीतरी स्प्राउट्स पण टाकू शकतो, कधी शेंगदाणे टाकू शकतो, म्हणजे असे विविध प्रकार
प्रकार तुम्ही टाकून त्याला न्यूट्रिशियस आणि पौष्टिक त्याला करू शकता. नक्कीच. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की टोमॅटो केचप ऐवजी किंवा टोमॅटो सॉस ऐवजी आपण घरच्या घरी टोमॅटो प्युरी काहीतरी करू शकतो. तर मग ते कसं आपण रिप्लेस करू शकतो आणि कसं करायचं? हो, टोमॅटो केचप करता मी याच्याकरता सगळ्यांना नाही सांगत असते, कारण की टोमॅटो केचपमध्ये खूप जास्ती प्रिझर्वेटिव्ह असतात आणि आपण या लॉकडाऊनमध्येच नाही तर आपल्याला नेहमीसाठी आपल्याला काय वस्तू कमी करायच्या आहेत तर त्या प्रिझर्वेटिव्ह आणि या सगळ्या वस्तू आपल्याला प्रोसेस्ड फूड कमी करायचे आहेत. म्हणून टोमॅटोमध्ये जर आपण एक हिरवी मिरची टाकली, त्याच्यात लसूण टाकलं आणि असे म्हणजे आपल्या जे घरगुती पदार्थ असतात ते टाकून आणि त्याची चटणी केली तर तेही घरगुती एक चटणी, एक टोमॅटोस म्हणजे त्याच्यामध्ये फक्त प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, बाकी आपल्याला तेच सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ज्या केचपमध्ये आहेत. तर तेच सगळे इन्ग्रेडियंट्स आपण याच्यात टाकून सुद्धा करू शकतो. त्याच्यात थोडंसं गुळ पण टाकू शकतो गोडवा आणण्यासाठी. तर ते अशी चटणी जर आपण घरी केली की तर मुलांना नक्कीच आवडते आणि ती खूप पौष्टिक असते, कारण टोमॅटो पण हा एक खूप चांगला सोर्स आहे व्हिटॅमिन सीचा. नक्कीच नक्कीच. आणि खरं तर छान छान आपल्याला रेसिपीज आज कळलेल्या आहेत, त्या नक्कीच मला खात्री आपण सगळेजण घरी करून बघालच. कार्यक्रमाची आपल्या वेळ संपत आलेली आहे, तर काय सांगाल जाता जाता अगदी थोडक्यात आमच्या सगळ्या दर्शकांना? सगळ्यात पहिले तर आपण व्यवस्थित घरीच राहा, हे सगळ्यांना तुम्हाला मी सांगते. आणि जे घरच्या घरी चांगलं आपण आहार करतो आहोत आणि तुमच्या हातातच तुमच्या व्हरायटी आहे, तुम्ही कितीतरी व्हरायटी घरच्या घरी आपण करू शकता. तर चांगलं खा, स्वस्थ खा आणि मस्त राहा. वा, धन्यवाद. आपण आलात आणि खूप छान माहिती, खूप छान रेसिपीज आमच्याबरोबर शेअर केल्यात. कोरोना विषयीचा जो विशेष कार्यक्रम आहे तो आपण रोज बघताय सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत. आणि आपले फोन देखील आम्हाला नेहमीप्रमाणेच अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा हे सांगायला आवडेल की जे हायड्रॉक्सी क्लोरीन जो ड्रग आहे तो फक्त डॉक्टरांसाठी आत्ता आहे आणि तो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कुणीही घेऊ नये, हे पुन्हा जाता जाता सांगते. आणि नक्कीच घरी सगळेजण सेफ राहा, सुरक्षित राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.